आज मोठ्या प्रमाणावर आज उद्योग विभाग इथं आहे। आज दावोसला देखील आपण जवळपास 2 वर्षामध्ये 5 लाख कोटींचे करारनामे केले। जवळपास 4 ते 5 लाख रोजगार या माध्यमातून मिळतील। हे सरकार काम करतंय आणि म्हणूनच हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माता भगिनींचं आहे आणि तुम्हा तरुणांचं आहे, ज्येष्ठांचं आहे, सगळ्यांचं आहे। आणि म्हणूनच सरकारचा अजेंडा आहे या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, त्याचं जीवन सुखी संपन्न झालं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की बारामतीमध्ये हा कार्यक्रम होतोय आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा देखील घेतलाय, वास्तू देखील चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी झाल्यात। आणि अजितदादांनी हेही सांगितलंय की बारामती तालुका विकासामध्ये नंबर 1 चा करणार। अजितदादा, तुमच्याकडे तर तिजोरीची चावी आहे, त्यामुळे बारामतीकरांना जेवढा या तालुक्याचा विकास करत असताना कुठेही सरकार हात आखडता घेणार नाही, हा शब्द या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून मी देतो। आणि पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम यापुढे देखील या राज्यामध्ये रोजगार मेळाव्याचे होत राहतील आणि खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार मिळेल, रोजीरोटी मिळेल, कुटुंबाचा भार ते हलका करतील आणि या राज्याला पुढे विकासाकडे नेतील। केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना मिळून या राज्याचा सर्वांगीण विकास, हे राज्य FDI मध्ये पहिल्या नंबरला आहे, या राज्यामध्ये GDPचा देखील कॉन्ट्रीब्युशन मोठा आहे, हे राज्य आपलं इंडस्ट्री फ्रेंडली राज्य आहे, मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, उद्योग आले तरच रोजगार मिळणार आहेत। आणि म्हणून आपण सर्व समावेशक सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारं, विकास करणारं हे राज्य सरकार आहे, सर्व आपलं सरकार आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आभार व्यक्त झाल्यानंतर राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता होणार आहे। मी आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतो। तर बारामतीकरांचा विकास होताना सरकार हात आखडता घेणार नाही असं आश्वासन या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा बऱ्याच लोकांना फायदा झाला असंही शिंदेंनी म्हटलं। या मेळाव्यामधून जवळपास 25,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे। आमचं सरकार लोकाभिमुख आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। राज्याच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अजितदादांकडे विकासाची चावी आहे असं देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। आणि बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेतला जाणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा 2,60,00,000 नागरिकांना आतापर्यंत फायदा झालेला आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। बारामतीमध्ये हा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे।